नील अध्याय 3 9 नंबरचा श्लोक सांग. यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर. यज्ञानिमित्त केल्या जाणाऱ्या कर्माशिवाय दुसऱ्या कर्मात गुंतलेला हा मनुष्य समुदाय कर्मांनी बांधला जातो. म्हणून हे अर्जुना, तू आसक्ती सोडून येण्यासाठी उत्तम प्रकारे कर्तव्य कर्म कर. 21 नंबरचा श्लोक. यद्यदाचरति श्रेष्ठस् तत्तदेवेत्तरो जनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो त्याप्रमाणेच इतर लोकही आचरण करतात. तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो त्याप्रमाणे सर्व मनुष्य समुदाय वागू लागतो. 17 नंबरचा श्लोक. यस्त्वात्मरतिरेव स्याद् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च सन्तुष्टस् तस्य कार्यं न विद्यते. परंतु जो मनुष्य आत्म्यातच रमणारा, आत्म्यातच तृप्त आणि आत्म्यातच संतुष्ट राहतो त्याला कोणतेच कर्तव्य उरत नाही. 26 नंबरचा श्लोक. न बुद्धिभेदैर्जनयेद् अज्ञानां कर्मसंगिनां जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन्. परमात्म स्वरूपात स्थिर असलेल्या ज्ञानी पुरुषाने शास्त्रविहित कर्मात आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम म्हणजेच कर्माविषयी अश्रद्धा निर्माण करू नये. उलट शास्त्रविहित सर्व कर्मे उत्तम प्रकारे करीत त्यांचे कधूनही तशीच करून घ्यावी. 39 नंबरचा श्लोक. आवृतैज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च. आणि हे अर्जुना, कधीही तृप्त न होणारा हा कामरूप अग्नी ज्ञानी माणसाचा कायमचा शत्रू आहे. त्याने माणसाचे ज्ञान झाकले आहे.